हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रविदास भगवान की जय. सब संतन की जय. देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रविदास भगवान की जय. सब संतन की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवरे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमेवमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. परमशांती निर्विकल्प वृत्ती आहे. स्वरूपाच्या चितेची संयुक्त असणारे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार रूप राक्षसांचे शत्रू संसार रूप संसार तत्वबोध रूपी सेतू बांधणारे ब्रह्मविद्येने शोभायमान असणाऱ्या श्री रामकृष्ण कोटी वंदन. गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान तुझ्याचे. ज्ञानेश्वरी ही ओवी कोणत्या अध्यायाची आठवत नाही. लक्षात येते ती विधी पाळीत निषेध येते गाळीत देऊन मध्ये जाळीत कर्मफळ ही घेतली. आज आपण धर्मनाथ बीज निमित्त आपण सगळेजण जमलेलो आहोत. आज आपली धर्मनाथ मला वाटतं 29वे वर्ष आहे वाटतं धर्मनाथ बीजचं. हे 29वे वर्षच आपल्याला दर्शवतंय की किती सातत्याने हा कार्यक्रम चालू आहे. आपल्या काही एखादं लग्न किंवा काही जरी कार्य करायचं म्हणलं एखाद्या वर्षी तर माणसाची किती फजिती होती, किती नियोजन लावावं लागतं. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये संत साधू संत जे खऱ्या अर्थाचे खरे साधू जे ज्यांच्या आयुष्यामध्ये आले ते आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगून जाते की नेमकं आता जसं ही ओवी की कोणते कर्म करावेत कोणते सोडावेत किंवा कोणत्या कर्माच्या फळाचा त्याग करावा, कोणते कर्म म्हणजे कसं करावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, हे जे आपल्याला साधू संतांनी त्यांचं जे वाङ्मय रूपाने आपल्याला हे शास्त्र करून ठेवलेत त्याच्यामध्ये सगळंच आपल्याला लिहून ठेवलंय की तुम्ही म्हणजे कशा मार्गाने जा म्हणजे तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. देवदेव नेमकं आपण देवदेव करायचं म्हणजे नेमकं फक्त मंदिरात जाणे, उपवास धरणे, तीर्थयात्रेला जाणे, ह्या अशा पद्धतीची सेवा सकाळी दिवसभरातला अर्धा तास 1 तास देवाला आंघोळ घालणे किंवा मंदिरात जाऊन दर्शन घेणे इतक्या पुरती सेवा असते का? ह्यालाच फक्त देवदेव म्हणतात का? तेवढं केल्याने समजा मनुष्याला जे समाधान आहे मोक्ष सुख ज्याला म्हणतात की जे की ते खरंच मिळतं का आपल्याला? नेमकं म्हणजे कसं करावं, कसं हे जे आहे जे साधू संतांचं सतत सांगणं आहे की बाबा तुम्ही म्हणजेच देव आहेत. जे तुम्हाला हे दिसतंय, हे शरीर दिसतंय, हे जग दिसतंय, हे म्हणले जसं स्वप्न असतंय, स्वप्नामध्ये हे विसरून आपण ते खरं वाटतंय, तसंच हे खरं वाटतंय. पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे जागृतीतलं पण सत्य नाही आणि स्वप्नातलं सत्य नाही. याला जे पाहतो दृश्य रूपाने जो द्रष्टा आहे ते खरं आहे आणि ते आपल्याला कळून घ्यायचंय. आणि हे कळण्यासाठी जे त्यांचं सांगणं आहे ते की आपल्याला जे महावाक्य आपल्याला मिळालंय अनुग्रह, त्या अनुग्रहामध्ये सांगितलंय की ते तुम्ही आहेत, ते तू आहेस, ते तू आहेस असं जे आपल्याला म्हणतो. पण आपण नेमकं ते अनुग्रह काय दिलाय किंवा आपल्याला सद्गुरूंनी जे दिलेला बोध आहे त्यांना नेमकं काय सांगायचंय की ते आपल्याला वाटतंय कसं म्हणजे विरुद्ध वाटतंय ना. आता हे शरीर म्हणजे आपण नाहीत म्हणल्यावर आपल्याला वाटतंय मग नेमकं कसं कसं करायचं, काय करायचं, कसं कळन किंवा तसं कसं होईल असं वाटतंय. पण जी बदलणारी वस्तू असती, जे बी काही बदलते सगळंच बदलतंय. थोड्या वेळ आता आलेला विचार थोड्या वेळाने बदलून जातंय. सगळंच काही असं बदलणार आहे. जे बदलणार आहे का ते माईक आहे म्हणले, मायावी.
बदलतंय. आणि जे जे आपल्याला कळतंय, जे की आपण लहानपणीचे आपण आहेत, हे आपल्याला आता आठवतंय. जेव्हा आपला जन्म झाला 3, 3.5, 4 किलोचा आपण, पण आता आपलं हे शरीर 60 किलो, 70 किलो, 1 क्विंटल, एक असं जे शरीर म्हणजे जे काही बदलतंय, बदलणारं जे आहे ते आपण नाहीये. त्याला आपल्याला कळतंय ना, आपल्याला आठवतंय ते आपण होतो. याचाच अर्थ की याच्यापेक्षा आपण वेगळे, की जे मग आता शास्त्राने जे सांगून ठेवले, मग कसं कळन आपल्याला? तर जे आपल्याला अनुग्रहाचं चिंतन मिळालंय, ते जर आपण निष्काम केलं, निष्काम निष्काम म्हणजे त्याचंही फळ आहे, की अंतःकरणाची शुद्धी. जर आपण ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केले, तर त्यांनी अंतःकरण शुद्धी होऊन साधू संतांचं म्हणणं, साधू संतांचं सांगणं, ते जे त्यांचं जे म्हणण्याचा मतितार्थ आहे, की ते आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरावतंय. एकाच वाक्यात सांगितलं आपल्याला, की ते तू आहेस. पण आपल्या अंतःकरणामध्ये अंतःकरण मलिन असते. आपले अनंत जन्मीचे संस्कार आपल्या अंतःकरणावर झालेले असतात. पशु, पक्षी ह्या सगळ्यामधून आपण आलेलो असल्यामुळं ते काय होतंय, की आपल्याला तो बोध नेमका अंतःकरणात स्थिरावत नाही. आणि मग आपण कर्म करण्यामध्ये चुकलो, की त्या कर्माच्या फळाने काय होतंय, आपलं अंतःकरण चंचल होतंय. मग अंतःकरण शुद्धीचं जे साधन आहे, जप केलं, तप केलं, यज्ञ केला, याग केला, यांचं फळ नाही असं नाही. पण आपण जे काही प्रत्येक जण देवावर श्रद्धा असती, प्रत्येक जण जिथं आहे तिथून आपल्या श्रद्धा ठेवून करतो. पण फक्त काय होतंय, की माऊली काय म्हणते, विधी ते पायी विधी म्हणजे शास्त्राने जे आपल्याला करायला सांगितले त्याला विधी म्हणते. निषेध काय आहे, की जे शास्त्र म्हणले दारू पिऊ नका, चोरी करू नका, पर स्त्रीला आई समान पहा, म्हणजे खोटं बोलू नका, हे जे नियम सांगितले त्याचा निषेध करा म्हणजे. आणि मग आणि जे आपल्याला शास्त्राने करायचे सांगितले विधी काय आहे? आपण आपल्या जे काही आपल्याला, आपण आता कुणाची पत्नी, कुणाची मुलगी, जे काही आपल्याला कर्म आपल्या वाटेने आले, जे की आपल्याला ते करायचं, सोडायचं नाही, ते करायचं. कर्म सोडायचं नाही, पण त्याच्या फळाचा त्याग करायचा. तर त्यांनी काय होईल, तर त्यांनी ते ज्ञान आपल्या अंतःकरणात स्थिरावल. जसं जसं आपल्या अंतःकरणाची शुद्धी होईल, तसं तसं ते जे आत्ता जे आपल्याला ते विरोधाभासात्मक वाटते ते वाक्य, की तसं कसं होईल, असं कसं होईल. पण शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टीचा अवलगड आपल्याला जेवढ्या शंका येतात त्यापेक्षा जास्त शंका त्यांनी तिथं मांडून आपल्याला ते व्यवस्थित पटवून दिलेलं आहे, की शास्त्र सांगतंय, की आपल्याला म्हणजे आपण कसे आहोत, तर ते भाग त्याग लक्षणं त्यांनी सांगितले. आता आपण सततच त्या गोष्टीचा वापर करतो, पण आपल्याला फक्त माहित नाही ते, की जसं की म्हणले आता आपल्याला शेंगा खा म्हणलं, की आपण काय करतो, उचलून शेंगा तर नाही खात. साल फेकून देतो, शेंगदाणे खातो. म्हणजे भाग आणि त्याग, ते तू आहेस म्हणजे शरीराने आपण देव होणार नाही. पण ह्या शरीराने काय करायचंय, की जे कर्म आहेत तेच व्यवस्थित करायचे. म्हणजे काय, जशी जशी अंतःकरणाची शुद्धी होईल, जसं भूक लागली आता, एखादा माणूस एक भाकर खातंय, एखादा 2 खातंय. भूक लागली तर जशी घासाघासाने शेवटच्या घासाला त्याचं पूर्ण पोट भरल. आणि मग तसंच चिंतन करायला, शास्त्र बघायला, त्याच्यात जर आपण सातत्य ठेवलं, कधी करायचं, कधी सोडायचं. व्यवहारामध्ये इतकी परेशानी होती तरी आपल्याला ते दुःख वाटत नाही, कारण त्याची सवय झाली म्हणून. पण मग तसंच थोडा वेळ, की आपण नशीबवान, भाग्यवान यासाठीच, की हा जो आपला जो मार्ग आहे, तो एकदम आता आपल्याला आयुष्य कमी, कामं जास्त, कलियुगामध्ये. आणि प्रत्येक जण आपण इथं आलो तर बघा ना, कुणी म्हणतंय हे वारला, ते मेला, हे दुखायलंय, ऑपरेशन आहे. म्हणजे आपल्याकडे वेळ कमी, झोपेत अन् ह्याच्यात अन् सगळ्या ह्याच्यात जातंय. पण आज आता इथं जेवढे आलोत आपण, एवढ्यानी आता हे कार्यक्रम एवढा कशासाठी करायचा, काय करायचं? आता त्यांना कळालं नाही असं थोडंच आहे. ते किती वर्ष झालं करतेत. तरी पण कर्म सोडायचे सांगितले नाहीत. त्यांना सांगितलं बाबांनी, की बाबा तुम्ही हे कार्यक्रम करत जा. तर काय होतंय, की दौंडी रूपाने तुम्ही खाल्लंय, ही शिदोरी दुसऱ्याला पण वाटा. तर त्या निमित्ताने त्या निमित्ताने मग असं कुणीच, प्रत्येकालाच काम आहे. इथं येण्यासाठीच किती जणाला किती अडचणी येतात हे माहिती. पण जे त्यातून येते ते पण काय पुण्याचाच परिणाम आहे. ज्याच्या ज्याच्या पुण्याचा उदय झालाय, किंवा ज्याला म्हणजे सुख हे विषय आहेत आपल्याला, जे विषय दुःखरूप वाटले तर माणूस इकडे येईन. जर त्याच्यातच आनंद वाटला तर ते सोडून इकडे येण्याची इच्छाच नाही ना होत. पण सगळं जग कसं आहे तर म्हणले,
असं स्वार्थाशिवाय कुणाला भेटलं तरी त्याच्याकडून आपल्याला काय फायदा असंच माणूस विचारते. पण फक्त साधू संत जे आहेत ते काय करतात की दुसऱ्याचा उद्धार व्हावा, त्यांना कळावं, त्यांची दुःखातून सुटका व्हावी ही फक्त फक्त आणि जे साधू संत असतील तेच आपल्यावर उपकार करतात. बाकीच्यांची कुणाचीच अशी अपेक्षा नाही की स्वार्थाशिवाय कुणाला काही देत नाही, घेत नाही, काहीच नाही. पण आता हे 1 महिन्यापासून त्यांची कितीतरी दिवस झालं प्रत्येक गोष्ट आणायची, प्रत्येक गोष्ट ठेवायची. किती परेशानी होत असेल. आपल्याला नुसतं यायचंय ऐकायला. इथं जेवणाची व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत, तरी पण येणं होत नाहीये. मग सतत 29 वर्ष, 30 वर्ष हा कार्यक्रम करायचा म्हणल्यावर त्यांना अडचण येत नसेल का? पण नेमका काय उद्देश ह्याच्या मागचा? की एवढी खटपट कशासाठी करायची? कशासाठी कार्यक्रम करायचा? म्हणजे काय नेमकं? तर म्हणले हे जे कर्म आहेत, कोणते कर्म करायचे आणि कोणते सोडायचे. जे शास्त्राने सांगितलंय, की बाबा जोपर्यंत तुमचं शरीर आहे, तोपर्यंत तुम्ही विधीचे कर्म करायचे. साधू संतांनी, शास्त्रांनी, ईश्वराने जे काही आपल्यावर उपकार केले, तर त्यांच्या म्हणजे तो दोष आपल्याकडे येऊ नये म्हणून हे जोपर्यंत आपलं शरीर आहे, तोपर्यंत हे कर्म करायला त्यांनी सांगितले. आणि मग नेमकं असं जे शास्त्र त्याच्यातला जो मतितार्थ आहे, जे शास्त्रामध्ये तर सगळंच लिहून ठेवलंय. पण जे आपल्याला आनंद असंभावना आणि विपरीत भावना ज्या होत्यात, शरीर म्हणजेच मी आहे, हे दिसतंय ते सत्य आहे, हे अनंत जन्मापासून आपल्याला जो भ्रम झालेला आहे आणि तो दूर करण्याचं सामर्थ्य शास्त्र, साधू, नाम ह्याच्या ज्या संपर्कामध्ये राहिलं, संतांच्या संगतीत, शास्त्राच्या संगतीत, नामाच्या संगतीत आणि मग जसं अंतःकरणाची शुद्धी होईल तसं शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि जसं म्हणले घासाघासाने आपली पोट जसं भरतंय तसंच हे पण आहे. आणि म्हणून आपण इथं आल्यात जेवढे जण आहेत तेवढ्या जणांनी इथून पुढं आतापर्यंत ज्यांचं कमी झालं असेल, जास्त झालं असेल, नसेल झालं तरी पण इथून पुढं ठरवून नियमाने कधी कमी होईल, कधी जास्त होईल, अनुग्रहाचं चिंतन, प्रबोधाचं चिंतन, शास्त्राची संगती अशा पद्धतीनं करून उरलेल्या आयुष्याचा तरी सदुपयोग व्हावा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करून हा आयुष्याचा आणि कर्म विधीचे करायचे, निषेधाचे करायचे नाही आणि झालेले जे आपले होते तर त्या कर्माचं फळ ईश्वराला अर्पण करून अंतःकरणाची शुद्धी करून तो मी आहेचा बोध आपण अंतःकरणामध्ये दृढ करून त्याच्याशी एकरूप राहण्याचा प्रयत्न करायचा. जे काही योग्य वाटतंय त्याचं म्हणजे सद्गुरूंनी तर सगळं सांगतात, पण सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत सांगतानी. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानेश्वर बोला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रविदास भगवान की जय. सब संतन की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण चला कृष्ण गोरे हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिकावर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव एकदा मी केलाय, तुम्ही करायचं. माऊली ते सांगते ज्ञानेश्वर तुम्हाला काय म्हणते. महाराज की जय. टाइम किती वाजता यायलात म्हणा. भगवान की जय. सच्चिदानंद विलास भगवान की जय. सब संतान की जय. धर्मनाथ महाराज की जय. ते प्रवचन पोटभर करा ना, असं का करायला कुणी काय अभ्यास केला ना कशी कुणी ते यायला तयार व्हाय ना. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय.
तर ते ज्ञान पैगा बरवे मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. तर या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा असतो तो असा की 29 वर्षापासून